तर नमस्कार मित्रांनो, मी सम्राट पवार मराठी फिल्ममध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। काल कसा दणका झाला, पडेल ती ऑर्डर घ्यायची भाऊ, काय होईल ते होईल, नका का तिकडे 2,500 होईल ना, 1000 तरी होतील ना, काय हरकत नाही। तर आज बघू काय होतं काय नाही। वाजले 7:45 ते करलं येते म्हणलं, चांगली गोष्ट आहे। लेकर आलं जर श्वास घ्यायला बरं वाटतं। तर CNG आणि नाश्ता झालेला आहे। वाजले 7:45 आणि सुरुवात आता करणार आहे। बघू आता पहिली ऑर्डर कधी पडते कधी नाही, जी पडेल ती जिकडे जाईल तिकडं बघू आज कुठं जातोय। चला लय मजा मित्रांनो, पहिली ऑर्डर पडली ड्रॉप झाली, दुसरी बी लगेच पडली ड्रॉप झाली। पहिली आपल्याला पडली आय थिंक बाणेरवरून आपल्याला पडली मॉडर्न कॉलेज, तर आपण आहोत तर मॉडर्न कॉलेज इकडं। आणि 350 रुपये झाले टोटल, चांगली सुरुवात चांगली झाली। आणि वाजलेत 9:01 आणि आता मग बघू आता इथनं ऑर्डर पडते नाही पडते। आय होप लगेच पडायला पाहिजे आणि लवकरात लवकर 500, 1000, 1,500, 2, 2.5, 3 बाजार जास्त करू नये। इन्कम टॅक्सवाल्यांची रेट पडायला 3,000 रुपये रेट पडते। चला तर मित्रांनो, मागचं बॅकग्राऊंड चांगलं आहे म्हणून म्हटलं ना बॅकग्राऊंड घ्यावं मग आतमध्ये यावं, कारण गाड्या चालू आहेत। ब्लॉकच्या नादात टाका नाही एखादा उडवू ना आपण मोबाईलमध्ये बघत असतो आणि त्यामुळं कधी बी ना ब्लॉक करताना असं रस्त्याच्या मध्ये करायचं नाही, माझं लक्ष होतं, बघू होतं गाड्यात जात का नाही। त्यामुळं म्हणलं इथनं थोडा बॅकग्राऊंड दाखवून लगेच आतमध्ये यावं, त्यामुळे मी जास्तीत जास्त आतमध्ये व्हिडिओ बनवतो सेफेस्ट। तर उबेरचं सीन काय आहे मला काय कळलं नाही, कस्टमर लोकांना लई डिस्काउंट द्यायला लागले, आम्हाला का देत नाही, आमचे का पैसे वाढवा नाही, त्यांचे पैसे तुम्ही म्हणजे त्यांना बचत करताय आणि आमचे पैसे तुम्ही घेताय, आम्हाला तुम्ही 14 देत आहे, कधी कधी ते 13 ऑर्डर देत आहे, मग आम्हाला 17-18 काय देत असं का। आत्ता कस्टमरचं बिल झालं तर 70, मला पैसे आले 77, ह्याच्या अगोदर बी 240 रुपये बिल झालं तर 250 रुपये मला आले, 10 रुपये हे आले, म्हणजे ते 250 रुपये कॅल्क्युलेट केले तर मी 14 झालं, म्हणजे माझे 14च्या हिशोबानेच चालू आहे। पाडा 14च चालू आहे, जसं की लिगली बघायला गेलं तर 17 चालू आहे, पण हे चुकीचा खेळ चालू आहे। पण मग कस्टमरला एवढं 10-20 रुपये तुम्ही देताय, कुठनं देताय, कुठनं आलाय पैसा तुमच्याकडे एवढा, आणि एवढा पैसा आहे तर आमचा आम्हाला देऊन टाका की, आणि आमचा आम्हाला बी नाही, तुमच्या खिशातनं थोडी मागतोय आम्ही, कस्टमरच्या खिशातनं मागतोय, ते बी आमचे 17 रुपये जे लिगली आहेत ते 17 रुपयांनी करा की राव, काय उगाच करताय काय माहिती, काय नाही काय करतात आणि त्यांना म्हणजे 10,000 रुपये तुम्ही डिस्काउंट देता, 20, 30, 30 रुपये चांगली गोष्ट आहे, मी असं म्हणत नाही की देऊ नका, बस तिकडे 100 द्या, 200 द्या, 10 रुपयात त्यांना नाही, मला काय करायचं आहे, पण आम्हाला 17 रुपयाने चालू तर 17 रुपयानं द्या, एवढं म्हणणे, बाकी काय नाही। बाकी झालं आपले 400 रुपये टोटल, वाजल्यात 9:33, 9:30 वाजल्यात तर आपण आहोत रुपयेवालच्या इकडे। आता बघू कुठली ऑर्डर पडते कुठली नाही, आय होप लवकरात लवकर उठली तरी 100 रुपये पडा, 500ची लेवल होईल, बघू काय होते काय नाही। काल चांगलं होतं ऑर्डर, आज जरा कमी, काल असं थांबतच नव्हतं, हे 5-10 मिनटं थांबणार आहे, नाही तर स्टेशन बॅक गेट बघू तिथनं काहीतरी भेटेल। चला मित्रांनो, आता एका कस्टमरला सोडलेलं, त्यांचं म्हणणं असं होतं की उबेरच खूपच महाग होत चालले, म्हटलं मी मीटरनीच चला, हा क्या मीटर तर अजून महाग जाईल म्हटलं, म्हणजे उबेर बी त्यांना महाग वाटायला लागले, मग अजून यांना किती डिस्काउंट द्यावर आहे, लई डेंजर लोक त्या जगात। 12:07 झाल्यात, 1000 रुपये झालेत आपले, आता जेवणाची सोय केली पाहिजे, भूक लई लागली, तर बघू जेवण कुठं भेटते कुठं नाही, चला। तर मित्रांनो, बराच वेळ झाला टेक घ्यायचं म्हणते, पण मोबाईल गरम होतोय, वाजल्या 3:36, आत्ता कुठंतरी जाऊन बॅटरी थोडी नाही का थंड झाली, त्यामुळे टेक घेत आहे। जेवणानंतर आपले झालेत तर 300 रुपये, म्हणजे टोटल झाले 1300, अजून 14, 15, 16, 17, अजून 400 रुपये करायचे आपल्याला, खूप मोठी गोष्ट आहे, खूप वेळ वाया गेला आपला। पहिले 1-2 ऑर्डर लगेच झाले, नंतर ना 1-2 तासाचा गॅप पडला, त्यानंतर मग आत्ता एक ऑर्डर मारली, मग आता बघू 400 रुपये ह्यानंतर न कधी होतात कधी नाही, होईल काय हरकत नाही, हळूहळू करूया, आता काय गडबड जायचं आहे, घरी इथंच आहे आपण, आत्ता आहोत NIVMच्या इकडं, तर 400 रुपये कसे होतील, फक्त हे बघायचं की किती वेळ लागते, आणि ह्याच्यामुळं मग आता उन्हाळा चालू होत आहे, ऑर्डर पडली, थांब 40 वाली नको, 40 वाला एकतर मोबाईल गरम झाला, मला टेक घेता येत नाही, ह्याच्यामुळे होतं काय उन्हामुळं, एक तर 40 रुपयासाठी पिकअप करायला तर मला 2 किलोमीटर दाखवतं, आणि ड्रॉप इथंच कुठंतरी असतं ना,
इथं सगळं सोसायटी. तर सीन असं होतं, कसं करायचं आम्ही. सकाळ धरणं केलं की आता थकलो की मी, बस की देखी जरा मोठे वाटर कालसारख्या काय एखाद दिवस असतंय तसं काय हरकत नाही. कालचा दिवस चांगलं गेलं खरंच. तसंच रोज रोज जर गेलं तर गुडघ्याच्या वाट्या जातील मला. कारण काल काम जेवढं चांगलं होतं असं दिसतं आपल्याला, तेवढा त्राससुद्धा पाटणीला होतो. तीच ऑर्डर पाटणीला त्राससुद्धा तेवढाच होतो आणि गुडघ्याच्या वाट्यासुद्धा दुखतात. तर काल गुडघ्याच्या वाट्या करत दुखत होत्या. म्हणजे मात्र झालं, वेळ झाली म्हणजे संपलो मी, खतम, टाटा बाय बाय. कारण गेले 7-8 वर्ष हे चालू होतं आपण गाड्या, 2 व्हीलर म्हणा 3 व्हीलर म्हणा, काय टॉक टाईम संपला आपला. जेवढं दिवस चालेल तेवढं दिवस चालवायचं. आणि 400 रुपये करायचे ते कसे होईल त्याचा काही विषय नाही. आत्ता एक कस्टमर होतं, त्यांचं म्हणणं असं होतं की पैसे कसे काय वाढले. एक तर उबेर 110 झाले की आपले 112-113 रुपये देतात असतात. आपली 14 रुपयाची शिवाय 113 रुपये. मला हे म्हणायचं त्यांना 2-3 रुपये तुम्ही डिस्काउंट देऊन बी त्यांना असं अजून का असं वाटतंय की अजून डिस्काउंट पाहिजे. किती डिस्काउंट देसाल एखाद्याला. आत्ता क्लिक केलं तर परत मोबाईल थोडा गरम झाला, चार्जिंग लावला म्हणून सारखं मोबाईल गरम होतं. नवीन मोबाईल घेतला पाहिजे, तंगी ठेवू कधीतरी. तर ऑर्डर पडली इथली सोसायटीची, गेटवर थांबले म्हणून आय एम टाकलं आहे. बघू कधी दवा येतील. 128 रुपयाने ऑर्डर पडली आणि त्यातनं आता भेटेल किती. आणि कस्टमरला समजा तर मला 128 नि पडली ना, 128 भेटेल मला. कस्टमरला दाखवतील 125, 3-4 रुपये डिस्काउंट होतात बी. तरी कस्टमरचं म्हणणं आहे की सकाळी बी एक जण कस्टमर असं म्हटलं, उबर महंगा नाही थोडा, सकाळी सांगितलं किसला. आत्ताचं बी कस्टमर महाग आहे, खूप महाग आहे, अजून किती स्वस्त द्यायचं. 14 चाललं आहे तिकडं. कार 8-8 रुपयाने चालत, 9-9 रुपयाने चालत, त्यापेक्षा बरं आहे. मग तिकडं कार नाही जाऊ, पण कार लवकर येत नाही. अवघड परिस्थिती झाली. काही दिवसांनी रिक्षा 5 रुपये पर किलोमीटरने चाल. आपण भाऊ बस 14च्या खाली गेली की नसते करत. बस 17ने चाललो आणि 14ने करतो म्हणलं किती लॉस. दिवसाला 500 रुपये लॉस, महिना 15,000 रुपये लॉस करून काम करतोय रिक्षावाले. प्रत्येक रिक्षावाल्याला माहिती असेल 10-12 हजार रुपये लॉस होऊन काम करतात. आणि लोकांचं म्हणणं आहे अजून डिस्काउंट द्या. तुम्ही उलट खुशीने 10-20 रुपये दिलं पाहिजे. कारण सर्व्हिसिंगच्या वेळेस ना आम्हाला माहिती किती खर्च येतो किती नाही. कस्टमर ते चला. तर मित्रांनो फायनली अजून एक ऑर्डर पडली आपण आपल्या एरियात आणि वाजलेत 4:38 आणि टार्गेटला म्हणजे 1700ला 150 रुपये कमी आहेत. होईल का काय वाटते. 50-50 ते 3 मारायचे भाऊ. जास्त लोड नाही यायचं इथले तर 2-2 किलोमीटर उगाच लांब जायचं. मग तिकडनं रिटर्न नाही भेटणार. उगाच कशाला डोक्याला लोड. आपण आता आहोत अप्परकडा, अप्पर गंगाधाम स्वारगेट कात्रज झाले. 3 ऑर्डरमध्ये पडली बघा ऑर्डर. कुठं जायचं स्वारगेट मेट्रो स्टेशन. चला. आपल्या मनासारखी ऑर्डर पडणं म्हणजे काय खेळ समजलाय काय. आणि ते बी स्वारगेटवर नाही. बऱ्याच वेळ झाला ऑर्डर पडत नव्हते. पडले तर लांब आणि आपल्याला जसं पाहिजे तसं घराकडे नव्हते पडत. म्हणलं मग जाऊ दे, जे पडतंय ते घ्या. एक जण मीटरने भेटला तर टेकर नगरला, त्याला आता जस्ट सोडला आणि आता आपण चाललो आहोत कात्रजच्या दिशेने. बघू कोण भेटलं तर भेटलं, नाही तर गाडी लावून घरी. 148 काहीतरी झालेत मीटरने, जे की चांगली गोष्ट आहे. फायनली आजचा टार्गेट आपण संपवलं आहे आणि आता 40-50 झालं. नशिबाचं खेळ नाही तर नाही काय, MT झालं की काय विषय नाही. पण भेटलं तर का सोडायचं नाही का. 3 ज्वेलर्सच्या थोडं पुढे बघायला गेलं तर इथनं होईल 60-70 रुपये, 100 बी होईल, काय सांगता येत नाही. शिटं भरत गेलं तर 50 रुपयाचं होईलच. बघू काय होते काय नाही. जर झाले ते यांना टाकानच मी. आजचा हा ब्लॉग आपण इथंच संपूया. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत भेटा. चला, शुभरात्री, बाय.